या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। तर या मित्राच्या धाग्याला आणखी पक्का करण्यासाठी आम्ही सर्वजण संकल्प करतोय आणि तो हा संकल्प या गीतातून आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। आज मोरचून या गावी वनभोजनाचा आस्वाद घेत आहेत मित्रमंडळी। 1997ची बॅच आहेत। नुकताच त्यांचा गेट टुगेदरसुद्धा कार्यक्रम झाला आहे। नेमका आज वनभोजनाचा आस्वाद घेत आहेत, नेमकं काय प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊ। सर, काय सांगू शकाल? आज सर्व मित्रमंडळी एकत्र जुळले, काय सांगू शकाल? मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम चालू आहे आणि वनभोजन असल्यामुळे इथे आनंद खूप होत असतो। खरंच मित्र प्रेम काय असते प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहेत। 1997ची बॅच आहे, परंतु आज ही सर्व मित्रमंडळी एकत्र जुळलेले आहे। आपल्यासोबत काही मित्रमंडळी आहे, काय सांगू शकाल सर? आज आम्ही गेल्या 3 वर्षापासून गेट टुगेदरचा कार्यक्रम करत आहे आणि मागच्या वर्षी संजूनं सुद्धा इथे आम्हाला सगळ्याला बोलवून गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला। बाकी मित्रपरिवार येणार होते पण काही आले नाही आणि यावर्षीसुद्धा संजूनं सुंदर असं भोजन जेवण वगैरे करून सगळ्या आनंद द्विगुणित केला आहे। खरोखर शेती कशा पद्धतीची युवा शेतकऱ्यांनी करावयास पाहिजे असं मला संजूच्या शेतामध्ये येऊन फील झालेलं आहे की जमीन ही जी जमीन आहे ही कशी जमीन असेल तरी आपल्याला उत्कृष्ट उत्पन्न कसं काढता येते हे खरोखर इथं बघायला मिळालं। मी 1997चाच बॅचचा आहे, पण योगायोग पहिलाच वेळ माझ्या मित्रासोबत गेट टुगेदर करायचा आज संजू काळेने योग आणला। बरेच दिवसानंतर तुम्हाला मिळाला होता आणि मग नंतर आमची ओळख झाली आणि खूप असं सुंदर असं शेतीचं नियोजन त्याचं बघायला मिळालं। त्याबद्दल मी त्याचे मनस्वी आभार मानतो। एक प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले संजय भाऊ काळे यांच्या शेतामध्ये दरवर्षी वनभोजनाचा आस्वाद मित्रमंडळी घेत असतात। गेल्या 1997ची बॅच आजसुद्धा सर्व एकत्र जुळलेले आहेत। आपल्यासोबत काही त्यांचे मित्रमंडळी, त्यांची प्रतिक्रिया जाणून काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम मी तर माझे सर्व मित्र या ठिकाणी 28 वर्षांनंतर भेटले। हा जो आनंद आहे हा आनंद अतिशय मोलाचा आहे आणि हा क्षण जो की जुळून आणला आहे तो आमचे मित्र संजय काळे यांनी खऱ्या अर्थानं जे की सर्व आज मित्र इतक्या वर्षानंतर भेटले आणि विशेष म्हणजे एकत्र मिळाले। इतक्या वर्षानंतर ते प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त होते, पण आजचा हा सहभोजनाच्या या कार्यक्रमातून सर्वजण सुंदर प्रकारे एकत्र आले आणि त्यांनी आपले जे काही मनोगत व्यक्त केलं, काहींनी आपल्या गीतातून शब्दातून आपलं वर्णन केलं, हे खरोखर अवर्णनीय आहेत आणि खरोखर अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयुष्यात प्रत्येक मित्रमैत्रिणींचे झाले पाहिजे आणि जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे काही आनंदाचे क्षण असतात ते फार महत्त्वाचे असतात। कारण भविष्यात मला नाही वाटत की कोण कधी जाईल याचा काही भरोसा नाही आहे। म्हणून परत मी सर्व मित्रांना विनंती करतो की मित्रांनो जरूर भेटा कोणत्या तरी एका कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। नमस्कार, मी मधुसूदन वाघमारे। संजय काळे यांच्या शेतामध्ये येण्याचा माझा हा 3रा प्रयत्न आहे आणि प्रत्येकच प्रयत्नामध्ये मी संजयच्या या उपक्रमाचं म्हणजे मित्रांना बोलवून या ठिकाणी वनभोजनाचा आनंद तर सगळे मित्र घेतातच, परंतु या शेतामध्ये येऊन मी एक स्वतः शेतकरी असल्यामुळं मलाही एक ऊर्जा मिळते। संजयच्या गुरुदेव कृषी केंद्राच्या माध्यमातून आणि या शेतीच्या त्याच्या या उपक्रमातून आज जर पाहिलं तर या शेतीमध्ये मागच्या वर्षीला उत्कृष्ट प्रकारची मिरची त्यांनी घेतली। यावर्षीला इथे टमाटर याचं शेत पाहून आज म्हणजे मन असं प्रफुल्लित होऊन गेलेलं आहे। मागच्या बाजूला वांगीचं उत्पन्न काढतायत, तर बुवाच्या हातामध्ये जणू चमत्कारच आहे का काय। आणि या ठिकाणी या योगावर आम्हा सर्व मित्रमंडळींना तो बोलावतो। भोजनाच्या आस्वादाबरोबरच इथे कराओकेच्या माध्यमातून गीत गायनाचाही कार्यक्रम रंगतो आणि यामधून नवीन ऊर्जा, नवीन उत्साह असा काही मिळतो की जणू जीवनाला नवीन एक धार मिळावी। आणि या ठिकाणचे जे मित्र आले त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर आयुष्यात सर्वांनाच संकट आहेत, समस्या आहेत, त्या समस्या जणू काही काळासाठी, एका दिवसासाठी आम्ही विसरल्यातच जमा होतं
आणि असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर्षातनं एकदा जर आला तर मला वाटतं जीवन जगण्याला एक वेगळी दिशा मिळते, एक ऊर्जा मिळते. संजू काळे हे आमचे मित्र कॉलेज जीवनातले, त्यांच्या या कार्याला त्यांनी दरवर्षीच आम्हाला बोलवावं अशी सुद्धा मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांच्या याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा तर आभारही मानले पाहिजे, आभारही मानतो. पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावंसं वाटतं. संजू, तुझं हे जे कार्य आहे ते असंच चालू राहो आणि माऊली तुला सदोदित आशीर्वाद देत राहो अशीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. खरंच एका मॅसेजवर सर्व मित्रमंडळी एकत्र जुळतात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 1997ची बॅच आहे. आज या बॅचचे 28 ते 30 वर्ष पूर्ण झाले, परंतु हे 30 वर्षांतर सर्व मित्रमंडळी एकत्र जुळत आहेत. आपल्यासोबत संजू बुवा सर, हे कसं जुळून आणलं तुम्ही? पैसा हा प्रत्येकजण आयुष्यात कमावतो, परंतु सर्व मित्र आपले वर्षातून एकदा मिळावे, यांची भेट व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. आणि त्या संदर्भात मी माझे मित्र नितीनला या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी सोपवतो. तो सर्व नियमितपणे पार पाडतो आणि त्याला बॅकिंग राहते आमच्या पद्माकरचं. या दोघांनी हा पुरा कार्यक्रम घडून येतो. थँक्यू. तिकडे गेलो होतो, पण पुन्हा असा हा योग, पुन्हा ही अशी संधी सर्वांना एकत्र येण्याची या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि खरं म्हणजे कोरोनाच्या माध्यमातून आम्हाला लाभली. आणि आम्ही सर्वजण गेल्या 3, 4, 5 वर्षापासून आम्ही सर्वजण एकत्र येतो आहे. तर या वर्षातला हा गेट टुगेदरचा हा दुसरा कार्यक्रम आणि संजय काळे आमचा मित्र, याला खरंच धन्यवाद दिलं पाहिजे. आणि खरंच मैत्री काय असते, आम्ही जेव्हा एकमेकाशी हितगुज करत होतो तर तेव्हा कळलं की आपण आता सगळेजण जवळपास 50 वर्षाचे आहोत आणि 50 वर्षाचं प्रत्येकजण वेगवेगळं आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना कुठेतरी एक ओलाव्याची गरज भासते या सर्व कोलाहलातून. आणि म्हणून त्या गीताच्या ओळी मला आठवतात, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच आमची ही मैत्री आहे ना, अशीच म्हणजे सदा बहरत राहो. आणि या प्रसंगी मी आमचा मित्र जो संजय काळे, मी याला खूप खूप म्हणजे धन्यवाद देतो की त्यानं ही संधी आमच्यासाठी आणून दिली. मित्रा, खरंच तुझं खूप खूप आभार. खरंच पैसा हा प्रत्येक व्यक्तीकडे आहे, परंतु पैसा खर्च करण्याची हिंमत हे काही मोजक्याच लोकांकडे आहे. आज संजूभाऊ काळे यांच्या माध्यमातून एक 30 ते 40 वर्षांतर हे सर्व मित्रमंडळी एकत्र जुळत आहेत. एका मॅसेजवर सर्व मित्रमंडळी एकत्र जुळतात आणि दरवर्षी वनभोजनाचा आस्वाद घेत आहेत. या गोष्टीचा आनंद आहे. सोबतच कुठल्याही सुखादुखात हे मित्रमंडळी एकत्र असतात. आपल्यासोबत त्यांच्या काही मित्रांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय सांगू शकाल संजूभाऊविषयी? माझा मित्र संजू काळे यांची जवळपास आम्ही 11वीपासून क्लासमेट आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत ओळख आहे. पण मागचा म्हणजे मी 2 वर्षापासून ते 3 वर्षापासून करत आहे, पण मी 2 वर्षाला गेट टुगेदरचा कार्यक्रम त्यामध्ये सहभागी झालो होतो. आणि मागच्या वर्षी संजूभाऊकडे आलो होतो शेतामध्ये. त्याने खूप चांगला कार्यक्रम इथे केला आणि आम्हाला जे त्यांनी शेती दाखवली, मिरच्याची एवढी भरभरून होती का ते पाहिल्यानंतर असं म्हणजे कधी न पाहिलेली अशी शेती केली होती. त्यामधून त्यांनी भरपूर उत्पन्न पण कमावलं. आणि आज पण यावर्षी त्यानं मिरची न करता दरवर्षी वेगळं काही ना काही करण्याची त्याच्यामध्ये ते ताकद आहे. आणि तो जेव्हा 11वीपासून होता तेव्हापासूनच काही ना काही त्याच्यामध्ये करण्याची शक्ती होती. आज बी ते शक्ती त्याच्यापाशी म्हणजे जागृत आहे अजून. म्हणजे आज 50 वर्षात वयात ओलांडत असताना पण ते ऊर्जा आज बी कायम आहे. हे बघून मला खूप आणि सर्व मित्रमंडळींना आनंद होतो. आणि तो दरवर्षी भोजनाचा कार्यक्रम आमच्यासाठी करतो, त्यासाठी त्याचे खूप खूप धन्यवाद. आणि तो म्हणजे सर्व मित्रमंडळींना तो म्हणजे आवर्जून सांगतो, त्यासाठी पण त्याचे खूप खूप धन्यवाद. मी रुपेश श्रीवास्तव. हे जे आम्ही सगळे जे मित्र एका सोबत जोडलेलो आहो,
आणि कसं आहे की दरवर्षी संजू काळे हा आम्हाला इथे आमंत्रित करतो आणि नाही केलं तरी आम्ही त्याला म्हणजे इतक्या हक्कानं बोलतो की म्हणजे इनिशिएट करतो की नाही केलंच पाहिजे, आम्ही येत आहे, तू कर, ठीक आहे. आणि आम्हाला बोलावलंच पाहिजे. आणि फक्त एका मेसेजवर हे आमचे काही जे मित्र आहे ज्यांना खूप म्हणजे असं आनंद वाटतं आणि आम्ही इथे जेवण केल्यानंतर शब्दातून आम्ही सांगू शकत नाही. पद्माकर चौधरी, नितीन सावरकर आणि फक्त संजूचं इतकंच म्हणणं असते की बाबा जुळेल का सगळं काही हे. आणि एका मेसेजवर सगळे आपापला टाईम, सगळे व्यस्त आहे, सगळे व्यस्त आहे आपल्या आपल्या कामामध्ये. पप्पू खंडलवाल, मधुसूदन वाघमारे आणि जितके इथे मित्र सगळे जमलेले आहे, प्रत्येकजण, रमाकांत वाघमारे, नाही कसं आहे की प्रत्येकाचं नाव जे आहे असं नाही, पण आमचा जो ग्रुप आहे ते जेवण वगैरे झाल्यानंतर कोणी बोलतं कोणी बोलत नाही, पण जे आत्म्यातून जे शब्द निघतात आणि मनपसंत जे गोष्ट आहे त्याच्यामुळे ही सगळी बोलाची किंवा बघायची गरज नाही. कारण की मागच्या वेळेला आम्ही बघितलं की भरभरून मिरच्या आलेल्या होत्या, आता बघत आहे प्रत्येककडे म्हणजे भरभरून टमाटर दिसत आहे, प्रत्येककडे लाल 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 पूर्ण टमाटर, मागच्या साईडला पूर्ण वांगे. हा म्हणजे कसं की तो मनातून म्हणजे पैसे सगळ्यांजवळच आहे, ठीक आहे, करण्याची जी क्षमता किंवा हा सगळा पूर्ण निर्माण करण्याची आणि सगळ्यांना एकत्र जोडवण्याची जी त्याची जी इच्छा असते मनापासून, असं खरंच व्यक्त होतं की नाही असंच सगळं होत राहावं. आणि सगळे मित्र एकत्र अशा एवढ्या धडपडीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामुळे याच्यामध्ये असे आनंदित, कसं सगळ्यांचे चेहरे, सगळ्या मागे दुःख आहे पण चेहरे इथे कसं सगळं झाल्यानंतर पूर्ण हसू आणि ते पूर्ण बालपण आपलं रिटर्न येतं. आणि काही ना काही एनर्जी, आपण 2-3 वर्षाची एनर्जी आता असं वाटतं की आपण आणखी सामावून घेतली. आणि हे सगळं घडलं जसं संजूभाऊ काळे आम्हाला जसं 2-3 वर्षापासून आम्ही जोडत आहो, येत आहो, तर असंच यापुढे पण पूर्ण ग्रुप जमत राहावं. आणि जे आपलं जे जीवन आहे जे कमी होत चाललेलं आहे, अशा आनंदी जीवनामध्ये आपलं 2-3 वर्षाचं आणखी असा ग्रुप मिळाला तर असं वाटतं की आणखी आपण किंवा NSS कॅम्पमध्ये आम्ही आहे असंच वाटत आहे. ठीक आहे, धन्यवाद संजू. आम्ही असंच वाटते की दरवर्षी असंच होत राहावं आणि जेवण करून गेलं पाहिजे. धन्यवाद. आज आमचे मित्र संजयभाऊ काळे यांची जर तुम्ही शेती बघितली तर खूप सुंदर अशी शेती त्यांनी डेव्हलप केलेली आहे. एक आपल्या आदर्श शेतकरीपेक्षा युवा व्यापारी, आदर्श व्यापारीसुद्धा मी त्यांना म्हणू शकतो की एवढ्या कमी ह्याच्यामध्ये, काय म्हणते, एवढ्या कमी एकरामध्ये एवढं उत्पन्न, कमी जागेमध्ये चांगलं उत्पन्न प्लॅनिंग करून, जीवनामध्ये प्लॅनिंग जर केलं तर कमीसुद्धा आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. 100 एकर जमीन कामाची नाही, पण 5 एकरामध्ये सुद्धा आपण लाखो रुपयानं आपण भरभरीत चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो. आणि असेच आमचे मित्र यांची प्रगती होत राहो. आणि काय आमचा जो ग्रुप आहे हा 97चा ग्रुप आहे. कोणी शिक्षक आहे, कोणी गायक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, पण त्यालासुद्धा जीवनामध्ये महत्त्व नाही आहे. जीवन किती जगल्यापेक्षा तो जगला कसा त्याला खूप महत्त्व आहे जीवनामध्ये. म्हणून 100 वर्ष जगला त्याला काहीच महत्त्व नाही. जसं भाऊ संजयभाऊ काळे यांना एक या आपल्या छोट्याशा गावात एक आदर्श तयार केला. आणि जेव्हा मी त्यांची सगळ्यात पहिले जेव्हा मी NSS कॅम्पला आलो होतो तेव्हा सगळ्यात सुंदर असं लहान घर होतं, पण आज माझ्या मित्राची 4 मजली बिल्डिंग आहे. आणि गावात सगळ्यात मोठी बिल्डिंग जेव्हा मला दिसते ते मी सांगतो की हे माझ्या मित्राचे आहे. म्हणून शून्यातून आपण काही करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. म्हणून असं प्रत्येक वर्षी त्यांनी जेवण द्यावं. आणि सगळे मित्र जर एकत्र आले तर आपली कसं आहे, प्रत्येकाला BP शुगर आहे, प्रत्येकावर लोन आहे, लोन प्रत्येकावर आहे. कारण जीवनामध्ये असा कोणताच माणूस नाही का ज्याच्यामध्ये लोन नाही. पण जीवनामध्ये तुम्हाला जर मजा घ्यायची असेल तर आनंद आपण हा सुद्धा कशामध्ये सुद्धा घेऊ शकतो. काही लोक मित्रामध्ये शोधता आला पाहिजे, काही लोक दुःखामध्ये सुद्धा आनंद शोधतो आणि काही लोक जे आहे ते आनंदातसुद्धा दुःख शोधते. असा हा प्रसंग आहे. असा आमचा NSS कॅम्प आम्हाला आठवतो. आमचे पुणकर सर आम्हाला सांगायचे नेहमी, स्वतःचं ताट स्वतः धुवाचं, बायकोच्या भरोश्यावर पाहायचं नाही. हे शिकवलं आपण. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जर केली तर आपण जीवनामध्ये आपण जाऊ शकतो. तसंच
पुन्हा एकदा आम्हाला आठवते की आमची जी बॅच आहे 97ची ही सगळी चांगली बॅच आहे, सगळे चांगले मित्र आहे. कारण की खूप असे बॅचेस आहे बघितले मी जीवनामध्ये, पण ते 5-5 लाख रुपये महिना कमावते पण एकत्रित येऊ शकत नाही. पण आज आपण एकत्र आलो आणि असं वाटतं की ताजमहल हॉटेलसुद्धापेक्षा हे जेवण आजचे जे आहे माझं हे जीवनातलं सगळ्यात अस्मरणीय हे जेवण मी आज जेवलेलं आहे. धन्यवाद. संजूभाऊ काळे म्हणजे आमचे परममित्र संजय काळे, 1997च्या बॅचचे महाविद्यालयीन आमचे मित्र. आज त्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो वनभोजनाच्या माध्यमातून. तर आमचं असं दरवर्षी आता गेले 3-4 वर्ष आमचा हा कार्यक्रम सतत होतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे आभार आम्ही यासाठी मानू की कसं आहे की एक एक करता कडी कडी जोडता असा आता आमचा एक असा संच तयार झालेला आहे आणि वर्षानुवर्ष निरंतर हा वाढत आहे. आणि आमचं हेच म्हणणं आहे की ते एक सभ्य व्यक्ती तर आहेच, पण त्याचबरोबर ते एक सदन कास्तकारही आहे, युवा व्यापारीही आहे आणि ते महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजरसुद्धा आहे, झोनल मॅनेजर आहे. एवढ्या मोठ्या पदावर असतानासुद्धा ते आता मित्रत्वाचे धागे विसरलेले नाही, हे लाख मोलाची गोष्ट. आणि तळागाळातल्या मित्रापासून तर उच्च श्रेणीचे जे मित्र आहे, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे किंवा खालच्या तळातले असो, कामगार हो, इथपर्यंत जे आमचे जे मित्र आहे त्यांना एकत्र एखाद्या हारातल्या फुलाप्रमाणे ज्याप्रमाणे ते बांधून ठेवलेलं आहे ते लाख मोलाचं आहे. आणि या गोष्टीसाठीच आम्ही इथे एकत्र येतो की एका दिवसासाठी का होईना, एक 4-5 तासासाठी काही होईना, आपण आपल्या मनातले ताण तणाव सगळं विसरून एकरूप होतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मित्रत्वाची जे ऋणानुबंध आहे ती वर्षानुवर्ष आमचे असेच चालत राहावे. आणि संजू जे आहे किंवा संजू काळे जो आमचा प्रिय मित्र आहे त्याने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि मित्रत्वाची गाठ ही अशीच बांधून ठेवावी, हीच माझी अपेक्षा. या ठिकाणी वनभोजनाला आम्ही सर्व मित्र 1997ची आमची बॅच आणि संजूभाऊ काळे यांच्या शेतामध्ये आम्ही वनभोजनासाठी सगळेजण एकत्र झालो. हा सगळ्यात जीवनातला आमचा सगळ्यात मोठा आनंद. या आनंदामध्ये आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही आनंद साजरा करतो आणि सर्वांचे सुखदुःख एकमेकासोबत आम्ही वाटून घेतो. संजूभाऊ काळे यांनी जे शेती या ठिकाणी डेव्हलप केली त्याच्या या कार्याला मी नमन करतो आणि त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती राहो आणि आमच्या सर्व मित्राच्या दोस्तीला सलाम करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.